सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास मोठं आंदोलन करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। ओबीसीमधनंच आरक्षण द्यावं, कोट्यवधी मराठ्यांची तशी मागणी, ओबीसीतनं आरक्षणावर जरांगे ठाम। सगळे सोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठा विरोधी मानलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा। आंदोलनाबाबत 21 तारखेला भूमिका निश्चित करू, जरांगेंचं स्पष्टीकरण। सुरुवातीच्या सत्रात सगळे सोयऱ्यांबद्दल बोलावं, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। तर सरकारला आता वेळ देणार नाही, प्रत्येक वेळेला मराठ्यांची चेष्टा करू नका, जरांगेंचा इशारा। आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। आजच्या अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचनेचा मुद्दा नसण्याची शक्यता। अधिसूचनेविरोधातील हरकतींचा अहवाल सादर केल्यावरती शासन निर्णय घेणार। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करावी, जरांगेंची भूमिका। मराठा समाज मागास असल्याचं सॅम्पल सर्व्हेमध्ये सिद्ध होत आहे। अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय, सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमतानं मंजूर होईल अशी आशा, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। आज होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा धनगर समाज आमदारांना मतदान करणार नाही, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज मनसेकडनं बैठकीचं आयोजन। वांद्रेतील MIG क्लब इथे बैठकीचं आयोजन केलं गेलेलं असून मुंबई आणि ठाणे या 2 लोकसभांसंदर्भात अहवाल सादर केला जाईल। राजकारणामध्ये गाठीभेटी होत राहतात, सध्या कोणताही राजकीय निर्णय नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे योग्य त्यावेळी चित्र स्पष्ट होईल। राज ठाकरेंच्या भेटीबाबत आशिष शेलार यांची माहिती। सध्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे, फक्त राज्यातच नाही तर देशातही काँग्रेसचे खासदार आणि नेते भाजपत प्रवेश करतील। आगामी काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे एकटेच राहतील, आशिष शेलार यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे निवडणुकीबद्दल बोलतात आणि इतकीच खुमखुमी असेल तर राजीनामा द्या आणि महायुतीच्या विरोधात लढा, आशिष शेलार यांचं आव्हान। तर वरळीमध्ये पराभव होणार याची कल्पना असल्यामुळेच आदित्य ठाकरे ठाण्यातनं निवडणूक लढवण्याची भाषा करतात, शेलार यांचा टोला। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांच्या रांगा, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकासाच्या मुद्द्यावरती भाजपत अनेक जण प्रवेश करतील, चित्रा वाघ यांचा दावा। विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेही भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। उद्धव ठाकरे मोदींसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात, रवी राणांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आणि हा दावा परमनंट असेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं विधान। राज्यात लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवरती महायुती जिंकेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विश्वास। तर भाजपत प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत, राणेंची प्रतिक्रिया। भाजप आणि मनसे युतीबाबत सगळे निर्णय राज ठाकरे घेतील, मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरे जो निर्णय घेतील त्याच मार्गाने आम्ही काम करू, जाधव यांचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पण पक्षानं आदेश दिला तर नक्कीच पाहू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दौरा करणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 फेब्रुवारीला राज ठाकरेंचा दौरा। RSSचे सरसंघचालक मोहन भागवत 2 दिवसांच्या लातूर दौऱ्यावर। मोहन भागवतांकडनं शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींची उपस्थिती। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता। पंजाब हरियाणामधल्या शंभू बॉर्डर इथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, संजय राऊत यांच्याकडनं मार्गाची पाहणी। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे मैदानामध्ये उतरणार। 23 फेब्रुवारीला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा धडकेल, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील। उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा। लिखाणासाठी 10 मिनिटाचा वेळ वाढवून दिला जाणार असल्यानं विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा लिहावी, केसरकरांचं आवाहन। ठाणे जिल्ह्यात रस्त्यांसाठी 1156 कोटींचा निधी मंजूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। पुण्यामध्ये PMPMLच्या बसेस खरेदी विरोधात मनसे आक्रमक,
पीएमपीएमएल 12 मीटर लांबीच्या 400 सीएनजी बसेस खरेदी करणार. सीएनजी बस खरेदीमुळे 350 कोटी रुपयांचं नुकसान होणार, मनसेचा आरोप. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. या प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर. हा गोंधळ पूर्वनियोजित होता का, असा सवाल उपस्थित. शिर्डीमध्ये भाजपचे विवेक कोल्हे आणि विखे पाटील समर्थक आमने सामने. राहता शहरातल्या शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले असताना कोल्हेंना विखे समर्थकांकडून विरोध. गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हे यांच्या नेतृत्वातील पॅनलनं केला होता विखे गटाचा पराभव. पुण्यामधल्या येरोडा भागामध्ये 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड. हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या मुलांना पोलिसांकडून अटक. आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड. कल्याण पूर्वमधल्या तिसगाव परिसरातली घटना. 6 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. मनसेकडून वाघोली इथल्या जेएसपीएम शाळेमध्ये तोडफोड. जुन्या फी वसुलीसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीट देण्यास शाळेनं नकार दिल्यामुळे ही तोडफोड झाल्याची माहिती. नांदेड शहरामध्ये 2 गटात किरकोळ वादातनं दगडफेक. शहरातील पिरबुहान नगर भागातली घटना. पोलीस अधीक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, पोलिसांचं आवाहन. डोक्यामध्ये हातोडा मारत पतीकडनं पत्नीची हत्या. शिर्डीच्या जेऊर पाटोदा शिवारातली धक्कादायक घटना. हत्येचं कारण अस्पष्ट. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरती 4चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. कवठे महांकाळ तालुक्यातल्या शिरढोण परिसरातली घटना. नागपूरच्या खरबी परिसरातील न्यू डायमंड नगरमध्ये गॅस गळतीमुळे मोठी आग. आगीत 2 सिलेंडरचा स्फोट. मंडप डेकोरेशनचं सामान, 2 दुचाकी आणि 1 4चाकी आगीमध्ये जळून खाक. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला. प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले 2 किलो स्फोटक साहित्य नष्ट केलं. पंचगंगा नदीवरील वडिवडे इथल्या बंधाऱ्यामध्ये हजारो माशांचा मृत्यू. प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत मासे वेचण्यासाठी नागरिकांची गर्दी. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा शेतशिवारात आढळली हरणाची जोडी. या हरणांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदेंचं आजपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबनाची राम शिंदेंची मागणी. पुण्याच्या इंदापूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर आंदोलन. मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन द्यावं, आंदोलनकर्त्यांची मागणी. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या घरासमोर आंदोलकांचं हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबातील महिलांनी औक्षण करत स्वागत केलं. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवरती पोलिसांकडून कारवाईला सुरुवात. बैलांचा छळ आणि चक्काजाम केल्याचा आरोप करत पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्ह्याची नोंद. आज माघ शुद्ध एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात महापूजा. या सोहळ्यासाठी 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल. मुंबई आयआयटी पार्कच्या अकॅडमिक आणि रेसिडेन्शियल इमारतीचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी 20 कोटींचं अनुदान मंजूर. पायाभूत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातल्या सुविधांमध्ये वाढ होणार. बोगस कॉल्स आणि ईमेल्समुळे फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बँक खात्यात मुंबई पोलिसांच्याद्वारे वर्षभरात 24 कोटी 5 लाख रुपये जमा. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांची माहिती. मुंबईजवळच्या घोडबंदर इथे वर्सोवा खाडीकिनारी परदेशी सीगल पक्ष्यांचं आगमन. पुढचे काही दिवस हे पक्षी इथेच मुक्कामाला असतील आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा माघारी फिरतील. ठाणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी दूर करत कल्याण डोंबिवली ठाणे हा प्रवास वेगवान करण्यासाठी ठाणे ते पडघा उन्नत रस्ता बांधणार. एमएमआरडीएचा निर्णय. महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावरती रोरो प्रवासी फेरी आजपासून सुरू होणार. उत्तर भारतात होत असलेल्या हवामान बदलांमुळे राज्यात उद्यापासून 3 दिवस पुन्हा एकदा थंडीची शक्यता. त्यानंतर उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात होणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमानही 15 अंश सेल्सिअसवर. पुण्यामध्ये 100 कोटींपेक्षा अधिक किमतीचं ड्रग जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. विश्रांतवाडी भागातनं 52 किलोंपेक्षा अधिकचे एमडी जप्त. 3 अटक.
एकीकडे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री कांद्यावरच्या निर्यात बंदी उठवल्याचं सांगतायत आणि दुसरीकडे अशी कोणतीही अधिसूचना केंद्र सरकारनं काढलेली नाही। ही कांदा उत्पादकांची फसवणूक, कांदा उत्पादकांची संतप्त प्रतिक्रिया। द एशियन आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आयोजित एमएसएमई लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर यांचा सत्कार। संजीव पेंढारकरांचं आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या पुढाकारासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन। बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ। आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% निर्यात वाढीचा अंदाज। कांदिवलीमध्ये इच्छापूर्ती चॅरिटेबल ट्रस्टकडनं माघी गणेशोत्सव साजरा। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळील शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरात लाईट आणि साऊंड शो सुरू करणार। वाशिम जिल्ह्यातील साखरा इथे जिल्हा परिषद शाळेत शिवसामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन। काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवजयंती साजरी। लंडनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवरायांचं नाव देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। शिवाजी महाराज देशात जिथे जिथे गेले तिथे तिथे जोडणारी एक स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानस, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। दांडपट्टा राज्य शस्त्र म्हणून घोषित, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। गोव्याचे मंत्री सुभाष फल देसाई यांच्यावरती हल्ला, दक्षिण गोव्यात शिवरायांचा पुतळा बसवून परत येत असताना मंत्री सुभाष फल देसाईंवरती दगडफेक। विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाच्या कवायती सुरू, पहिल्यांदाच 51 देशांचं नौदल या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होत आहे। दिल्लीत रात्री उशिरा पावसाची हजेरी, कर्तव्यपथ आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या सरी। शेतकऱ्यांनी नाकारला केंद्र सरकारचा 5 पिकांवरचा एमएसपी देण्याचा प्रस्ताव, शेतकऱ्यांना 23 पिकांवरती एमएसपी हवाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकांबाबत बैठका घेणार। पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, जम्मूला आज मिळणार IIMS, 3 नवीन IIM, IIT आणि 20 केंद्रीय आणि 13 नवोदय विद्यालय। आज राहुल गांधी सुलतानपूर न्यायालयामध्ये हजर राहणार, केंद्रीय मंत्री अमित शहांबद्दल अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी 2018 साली मानहानीची तक्रार दाखल झाली आहे। चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये पुन्हा मतदान किंवा फेरमोजणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार। राजकारणातील घोडेबाजार अत्यंत चिंताजनक, चंदीगड महापौर निवडणूक प्रकरणावरनं सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। फेमा प्रकरणी महुआ मोहित्रा यांना ईडीची दुसरी नोटीस, एका आठवड्यानंतर हजर राहण्याचे आदेश। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्लांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक, गुलाम नबी आझाद यांचा दावा। पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायचं असेल तर आपण त्यांना दिवसा भेटू, रात्री का भेटू? गुलाम नबी आझाद आपली बदनामी करतात, फारुख अब्दुल्लांचं उत्तर। कारगिल आणि लडाखमध्ये काल रात्री 9:30च्या आसपास भूकंपाचे तीव्र झटके, 5.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती। जागतिक पातळीवरील 100 नाममुद्रांमध्ये मलबार, गोल्ड आणि टायटल यांच्यासह 4 भारतीय नाममुद्रांना मानांकन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।